आपुर्तीचा गुरु असतो, मार्गदर्शनाचा गुरु असतो, किरणाशाचा। आज गुरुपौर्णिमा। मी सर्वप्रथम समस्त गुरुजनांना वंदन करतो। आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमा साजरी केली जाते, कारण या दिवशी गुरु महर्षी व्यास मुनी यांचा जन्म झाला होता। गुरुंना आपण ईश्वराचे स्थान दिले आहे। गुरु आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात। आई वडील पंख देतात, त्यात भरारी मारण्याचे बळ मात्र गुरुजनच देतात। गुरुंना माझे कोटी वंदने दिसते नाते गुरु शिष्याचे, झुकून नमन करतात सारे, जिथे इतिहास लिहिले जातात भविष्याचे। सर्वांना माझा नमस्कार, माझे नाव आराध्य आहे। आज गुरुपौर्णिमा आहे। सर्वप्रथम माझ्या समस्त गुरुजनांना माझे वंदन। गुरुपौर्णिमा व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण आदि गुरु महर्षी व्यास यांचा जन्म या दिवशी झाला होता। हा दिवस गुरुविषयी आदर करण्यात आले। आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेविषयी 4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती। गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा। गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा। गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य। गुरु म्हणजे आदर्श आणि प्रामाणिकतेचे मूर्तिमंत प्रतीक। गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य। गुरु म्हणजे आजपर्यंत कळत न कळतपणे आपल्याला ज्ञान देणाऱ्या आपल्या गुरूंचे कोटी प्रमाण। आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन। आज गुरुपौर्णिमा हा एक असा दिवस आहे जो आपल्याला आपल्या जीवनातील गुरुजनांचे महत्त्व समजावून सांगतो। गुरु म्हणजे आई वडील, शाळेतील शिक्षक आणि आपल्याला चांगले मार्ग दाखवणारे, आपल्यावर चांगले संस्कार करणारे त्या सर्व व्यक्ती। त्यांच्या ऋणातून आपण कधीही उतराई होऊ शकत नाही। गुरु म्हणजे आज गुरुपौर्णिमा। आजच्या दिवशी आपण आपल्या शिक्षकांना आदराने भेटतो, त्यांचे आशीर्वाद घेतो, त्यांच्या पुढे त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिष्यासाठी जीवनगंगा। गुरु म्हणजे ज्ञानगंगा, शिष्यासाठी जीवनगंगा। गुरुपौर्णिमेच्या या शुभ दिनी कोटी वंदन माझे गुरुचरणी, कोटी वंदन माझे गुरुचरणी। नमस्कार, माझे नाव आदिती संदीप पाटील, मी आता 7वीत शिकते। आज गुरुपौर्णिमा। सर्वप्रथम माझ्या समस्त गुरुजनांना माझे वंदन। गुरु हे आपले खरे मार्गदर्शक, प्रेरक आणि मित्र असतात। आपल्या जीवनातील गुरुचे स्थान खूप महत्वाचे आहे। आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असे म्हणतात। आपल्याला शिस्त, ज्ञान व सन्मान याचे महत्त्व गुरुमुळेच कळते। आपण सर्वांनी आपल्या गुरुचा आदर व सन्मान केला पाहिजे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सारखा वागतो, वारा वाऱ्यासारखा वागतो, चंद्र चंद्रासारखा वागतो, नदी आपल्याप्रमाणे वाहतच राहते। कोण कचरा टाकतो, कोण काय करतं, पण ती पिणाऱ्यांसाठी जीवनदायी आहे। ती वाहतच राहते, कधी अशी म्हणत नाही की मी हे वाईट आहेत आणि ह्यांच्यासाठी नाही वाहणार, त्यांच्यासाठी नाही वाहणार, असं म्हटले का? नाही। पाऊस पडला सर्वांसाठी, ऊन पडलं सर्वांसाठी, असं माणसानं जीवनात सगळ्यांना देत राहावं। आपल्याला काय मिळतं यापेक्षा आपण कोणासाठी उपयोगी करू शकतो जास्त विचार करायचा। यालाच ज्ञान आणि यालाच गुरु असं म्हणतात। खर तर आज गुरुचं महत्व प्राचीन काळापासून भारतात असलेली ही परंपरा, जगामध्ये सर्वश्रेष्ठ अशी गुरुला वंदन करणारी, त्यातल्या त्यात शाळेतला गुरु हा सर्वश्रेष्ठ असतो। कारण आता तुम्ही ज्या गुरुना पाहिलं, ज्यांच्या धपाटे खाल्ले, ज्यांचं कौतुकही ऐकलं आणि त्यांचा राग ओरडाही ऐकला, ते
गुरु भेटले तर तुम्हाला फार आनंद होतो आणि म्हणून त्या गुरुला फार महत्व आहे. आम्ही तुम्हाला किती रागवलं आणि मारलं छडी तरी पुन्हा तुम्ही बाईंच्या राग धरून फुगत नाही. एक वेळ आईवर सुद्धा रुसता पण गुरुजनांच्यावर रुसत नाही. म्हणून गुरु श्रेष्ठ. गुरु आहे, माझाही गुरु आहे. ज्या आई वडिलांनी मला जन्म दिला, ज्यांच्या बोटाला धरून मी शाळेत आले, ज्या बहीण भावंडांनी माझा मदतीचा हात दिला, ते माझे सगळे गुरु. जेव्हा मी शाळेत आले, ज्या बाईंच्या समोर उभे राहिले, ते सुद्धा माझे गुरु. त्यांनीच माझ्या चुकांचं, चांगल्याचं आणि वाईटाचं निरीक्षण केलं आणि म्हणून मी आज इथे उभे आहे. त्यांना सुद्धा माझे अप्रत्यक्षात कोटी कोटी वंदन. खर तर आई वडील मोठे लहान थोर जेव्हा जेव्हा संकटाला उपयोगी पडतात ते सर्व गुरु. पुढे वयाची पात्रता वाढत गेली किंवा उंची वाढली की अध्यात्म नावाचा एक गुरु असतो आणि जेथे सर्व ज्ञानाचं संपतं, ज्ञान विज्ञान तत्वज्ञान संपतं तेव्हा अध्यात्माला सुरुवात होते असं मोठे कीर्तन म्हणून गेलेत आणि ते सत्य आहे. खर तर आजची माझी सकाळ फार सुंदर आणि छान होती. सकाळी सकाळी लवकर उठावं, स्नान करावं आणि आपल्या गुरुला वंदन करण्यासाठी मी दत्त महाराजांच्या मंदिरात गेले. तेथूनच लवकर शाळेत आले. शाळेत आल्याला तुम्ही सगळी चिमणी मुलं. आज काही मुलांना माहित पण नव्हतं. बालवाडीपासून पहिली मोठी प्रत्येकाच्या हातात छोटं छोटं फुल होतं आणि मला फुल देऊन सगळ्यांना नमस्कार करतो. नमस्कार करण्याचा आनंद होता तो अवर्णनीय होता. पण बाळांनो, जेव्हा तुम्ही त्यांना नमस्कार करता आणि त्यांचा हात तुमच्या पाठीवर पडतो, ती ऊर्जा सुद्धा मोठी असते आणि त्या ऊर्जेमुळेच आपल्याला स्फुरण येतं किंवा आत्मिक समाधान मिळतं. आत्मिक समाधानाचा अर्थ तुम्हाला आता कळणार नाही, पण कधी काळी आमच्याकडे मोठे झालात तर ते तुम्हाला कळेल. आणि म्हणून आपल्या जीवनात सजीव असो निर्जीव असो ते आपले गुरुच ठरतात. संकटाच्या वेळी ज्यांनी ज्यांनी आपल्याला चांगल्या वाटेवर आणलं ते सर्व गुरु असतात. आणि शाळेत गुरुचं महत्व तुम्हाला महिन्यात पौर्णिमेला, आषाढ पौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा म्हणजे पौर्णिमा असं संबोधलं जात. कारण व्यासानेच महाभारत ग्रंथ गणेशाचा कर्मयोग होता त्या दिवसापासून निर्माण आणि आपल्या भारत निर्माण ही आजही होतात. अशा पद्धतीनं आई वडील मोठे सर्व मोठ्यांचे कधी सुद्धा आपण ऐकलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वाटत केले पाहिजे. पुन्हा आज तुम्ही सर्वांनी शिक्षकांचं छानपैकी स्वागत केलं. आज उत्साहित होता असं आपण सर्वांनी आपल्या जीवनात जे अभ्यासक्रम आहेत किंवा जी वाटचाल आहे ती चांगल्या आणि वाईट प्रकारे घेत जाऊया आणि सुसंस्कृत नागरिक प्रयत्न करूया. तुम्हालाही पौर्णिमेच्या हार्दिक